काय होय बाप्पा, काय सून होय हे? हा 10 लोकायले नाही मानत हे सून. एवढे जण म्हणून राहिले का नको मारू एवढं, नको मारू एवढं, तर ऐकलं नाही बाप्पा. काय मारलं त्या पुरीले, नाना धुतलं. हा पार काय माहित बिचारीच्या हड्ड्या गिड्ड्या तोडल्या काय तर. काय सून होय बाप्पा, जरीच्या सोबत काही बरं वाईट बोललं ना तर आपल्याला झोडपाची होय हे. झोडपाले हा असं वाटलं नव्हतं अशी आहे म्हणून हे. पण एकदमच राग येते तर लयच राग येते ना. हा बाप्पा बाप्पा बाप्पा, काय होय आता गावातले लोक काय म्हणून, काय डाकणनी आणली म्हणून बाप्पा सून. डाकणनी आणाले, हा नाव नाही ऐकलं कोणाचं, नाव ऐकाले. आता समजावून आलो असतो. माराची काय गरज होती का तिथं? माराची गरज राहिले? हा मार धुतलं बाप्पा त्या पोरीले, लस धुतलं ना. हा ते बिचारी तिची आई पाहून राहिली, चिल्लवून राहिली. पण ऐकलं नाही माझ्या सुनीनं, कोणाचंच नाही ऐकलं. काय होय बाप्पा? आई काय झालं? वहिनी तर तन चालली गेली अंदर. हा दादाला बोलून राहिली होती, काय बडबड करून राहिली होती तर. हा चांगलीच बडबड करून राहिली होती वहिनी. काय झालं, तुम्ही त्या तिकडे गेले होते ना पूजाच्या इकडे? काय झालं तर? हा काही झालं काय तिथं? हा वहिनी तर लस बडबड करून राहिली दादाले. बडबड काय माहित मारते का काय तर. अवरुंचून काय सांगू तुले, ते तू वहिनीने फटाकाचं एखादी फटाका राहिले. तिथं गेलो होतो का 2 शब्द तिले सांगा, 2 गोष्टी समजावून का बाई अशी नको करू, तुझ्या संसारी लाग तू. तुझ्या वहिनीनं तर आवनी पाहिलं ना तावनी पाहिलं, मार धुतलं त्या पोट्टीले, चांगलीच धुतली. आणि नाहीच करून राहिली होती, ते मार लढली. काय माहित बिचारीचं काय केलं आणि काय नाही तर. आता दवाखान्यात गेल्याशिवाय तिला पर्याय नाही म्हटलं, एवढं मारलं तुझ्या वहिनीनं तिले. हो का बाई, मारलं का वहिनीनं? मला वाटेच तरी त्या म्हणूनच राहिल्या होत्या म्हणे मी जाईन ना म्हणे, तर तिचे हातपाय गितपाय तोडूनच येईन म्हणे. कशी म्हणे ते माझ्या नवऱ्याला त्रास देऊन राहिली तर म्हणे. आणि खरंच काय मारलं काय बाई वहिनीनं? हा चांगलं झालं, पण लय चांगलं झालं, माझ्या मनासारखं झालं. हा लय हे करून राहिली होती ना, चांगलंच केलं तिने मारलं तर. चांगलं धुवायला पाहिजे होतं वहिनीनं. हा मला असं वाटते तिच्यासोबत राहू तू तिच्यासारखीच होऊन राहिली. हा तुझ्या सासरी काही झालं गेलं ना तर तू अशी सोडत आहे ना, तिच्याच पायावर पाय देजो. असं नसते, समजून गुमजूनही घ्या लागते थोडंसं. हा मारमूर केल्यानं जमते काय? आता साऱ्या गावात बदनामी होईल. कोणाची सून होय म्हणून तर पद्माची सून आहे, कोणाची सून होय तर पद्माची सून आहे. हा किती बदनामी होईल आता गावात. तिची होईन आणि मही होईन आणि पूर्ण घराची होईन. म्हणून मोठी ऑर्काट आहे म्हणून सून. आई लोकांचा विचार करून काय करतं, ज्याच्या घरचं दारचं तेच घरचे लोक पाहत असते. लोक पाहते काय येऊन. आणि बरं केलं वहिनीनं, जर असं केलं नसतं ना तर अजून शेपारली असती ते पूजा. हा अजून केलं असतं तिनं काही ना काही. बरं झालं, चांगलं तोडलं तर तिले, चांगलं झोडपलं तर लय चांगलं झालं. बस पप्पा, आजकालचे लेकरं काही पाहत नाही, घरचं पाहत नाही, काही नाही पाहत. हा डोक्यात राग आला का भलतेच कदम उचलून घेते. बस पप्पा, काय करावं तो आपलं डोकं तर कोणाला लागत नाही ह्या घरात. किती नाही म्हणून राहिली होती का आपण बोलू बाई बोलू, 2 शब्द नाही ऐकलं पप्पा सुनीनं. हा मार झोडपलं तिले. आता तिथं किती लोक जमले होते, कमीत कमी 50 जण जमले असेल तिथं. हे मारून राहिली होती तर तिले 50 जण. काय बोलताय, खरंच काय हो? एवढे जण जमले होते का तिथं? आणि एवढ्या जन्मने समोर वहिनी मारून राहिली होती तिले. हा मग तर तिची चांगलीच बदनामी झाली असन, साऱ्या गावात माहीत झालं असन तिचं. तिचे करिनामे सारेला माहीत झालं असन. मग अहो माय, तिचे तर माहीतच झाले. आता ते कोणती एवढी चांगली होती, तिची तर लग्नाच्या पहिले एवढी बदनामी झाली आणि आताही बदनामी झाली. तिला कोणता फरक पडला? पण आपल्याही सुनीची बदनामी झाली ना. हा मोठी ऑर्काट सून भेटली म्हणते, जिथं तिथं बाया गोष्टी करून राहिल्या होत्या. काय आहे म्हणते पप्पा, भल्ली बज्जात आहे म्हणते सून. हा एवढी बज्जात नाही पाहिली म्हणते. थोडं मारलं पप्पा तिले त्या पुरीले. काय हो, अरे काय मारलं त्या कुत्रीनं माराले. हा एक जागा नाही सोडली अंगावरची. जिथं तिथं लाता मारल्या, केस ओढले मय. हा काय हाल केला मया. भल्ली बदमाश आहे त्याची बायको, रुपयाची लस बदमाश आहे. ह्या रुपये किती आहे मई, पुन्हा गावात बदनामी करून ठेवून दिली. बायकोच्या हातानं मार खायला लावला मले. हा मी आता त्याला चांगल्यानं म्हटलं होतं. माझ्याजवळ काय होतं, काहीच नव्हतं. काय मोबाईलमध्ये होतं ना, काही रेकॉर्डिंग होती ना काही होतं. मी फक्त त्याला तसंच धमकावासाठी म्हटलं होतं का तुझ्या नावाचा रिपोर्ट देतो म्हणून. पण ह्या रुपयानं साऱ्या गावात पेरून दिलं आणि साऱ्या घरच्या लोकांना मी तर पाठवलं. हा मला मार खायला लावला. खरंच ह्या रुपया काही चांगला नाही आहे, खरंच चांगला नाही आहे. तो स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ नाही शकत, तुम्हाला काय ठेवण. अरे देवा, पूर्णी पाठ एकोडी होऊन गेली. किती मोठं वजन आणलं लाकडीचं, लयच पाठ एकोडी झाली आता तर. बाई पूजा, पाणी आणतं काय बाई 1 गिलास? हा लय तहान लागली. वजन आणलं मी लाकडीचं, तिथं बाहेर ठेवलं आहे म्हणा तू यायले. हा जाय बरं, पाणी किनी आणून दे बरं एखादा किला. बाबा माझ्याकडून ना उठणं निघून राहिलं, माझी पाठ खूप दुखून राहिली. आईले बोलून घ्या ना. पाठ दुखून राहिली? काऊन, काय झालं? हा तब्येत बरोबर नाही वाटून राहिली काय तुझी? काय झालं? चल दवाखान्यात चलतं काय? चल आणले मी पैसे, कामाला गेलो होतो तर तिकडून. चल तुला दवाखान्यात नेतो. लय दुखून राहिली काय? अवा उसन गिसन भरली असन, हलक्या अंगानं उठली असन तू. उसन गिसन भरून गेली असन तू. चल आता गोळ्या निघाल्या उसनाची, मी आणून देतो. नाही तर मेडिकलमधून आणून देऊ का एखादी गोळी पाठगीट दुखाची? सांग. चंद्रकाका काय झालं पूजाले?
हा एवढी पाठ दुखून राहिली तिची, तिला दवाखान्यात नाही आले पाहिजे होतं काय? उसन किसन भरली असन ना, नाही तर एखादी जवळ मंतर गिंतर टाकायला नाही आले पाहिजे होतं. हा पाय बरं कशी पडली, ते पाणी मागितलं तर म्हणते बाबा उठणं नेऊन राहिलं म्हणते. असं कर बरं, तू पाणी आणून दे मला पहिले. हा म्हणजे लय तहान लागली. त्याने काय लाकडीचं वज आणलं, ठेवलं आहे बाहेर. आता 8-15 दिवस काही पाहणी लागत, त्याच्यावरच होऊन जाते स्वयंपाक गिपाक. पाणी गिनी गरम. हा चांगले होते, संत्र्याचं खोड पडलं होतं तर आणले त्याचे तुकडे गिकडे करून थोडेसे. हिने काय झालं होतं पूजाले? त्या न्या लागत होतं ना दवाखान्यात, पैसे नव्हते का तुझ्याजवळ? अहो तुमच्या पोरीनं तर एवढे चांगले कामं केले का काही विचारूच नका. तुमचं नाव पूर्ण गावात रोशन केलं म्हटलं. नाव कमावलं तुमच्या पोरीनं, मयाही आणि तुमचंही. काय बोलतं चंद्रभागा, स्पष्ट स्पष्ट बोलत जाय ना. हे अशी घुमून फिरून बोलतं. एक तर माणूस थकून भागून कामावरून आलो. आणि सरळ सरळ बोल, हे अशा घुमून फिरून गोष्टी नको करू. काय झालं? काही केलं काय पूजानं? अहो काय नाही केलं ना तुमच्या पोरीनं, हे विचारा तुम्ही पहिले. तुमच्या पोरीनं साऱ्या गावात बदनामी केली म्हटलं. स्वतःची केली आणि आपली केली. आणि त्या पोराच्या मागं लागली अजून ते. किती यानं सोडवलं होतं तिचं, लग्न करून दिलं. एवढं चांगलं सासर आहे, सगळं आहे. आणि म्हटलं अजून ते इथं आली आणि त्या पोराच्या मार्गी लागली. पोराच्या मार्गी? कोणत्या पोराच्या मार्गी? त्या रुपयाच्या? नाही तर काय, हे तुमची पोरगी रिपोर्ट देऊन राहिली होती म्हणते त्या रुपेशच्या नावाचा. का माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझ्या रिपोर्ट देतो म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. काय काय बोलून राहिली आहे तू? मै पूजा अशी करूच नाही शकत. हो बाई, असं म्हटलं होतं काय? त्या असं केलं तर काय? सांग ना मला. अव पूजाचे बाबा, तिनं आपला फायदा उचलून घेतला. आपण तिच्यासोबत चांगल्यानं बोलतो ना, तिला कल्ला नाही करत, तिला काही नाही करत, तर तिनं फायदा उचलला म्हटलं आपल्या गरिबीचा. आता तिला श्रीमंत लोक पाहिजे म्हणते. पहिले इले शिकवलं, एवढा कर्जबाजारी झालो आपण. इले शिक्षण शिकवलं, तर हिचं शिक्षणातही मन नव्हतं. नुसतं लपूट पोरीसोबत राह. आणि त्या पोरासोबत करून ठेवलं होतं जास्तीचे कामं. आणि साऱ्या गावात बदनामी झाली होती. यू करून तिची सोयरी करून दिली. एवढं चांगलं सासर भेटलं. नवराही चांगला आहे, फक्त एवढं आहे, खाते पिते आहे. एवढी काही त्याच्याजवळ प्रॉपर्टी नाही आहे, पण बरे आहे ना, आपल्यापेक्षा तर बरेच आहे. आपल्या इथं तरी रोजचं अन्न रोजचं खाणं आहे. तिथं तर हिच्या सासरी चांगलंच आहे ना. तरी हे म्हणते का तिथं नाही, ह्याच पोट्ट्याच्या मागं लागली. 5 आणि 10चा तो काळा तोंडाचा, त्याच्याच मागं लागली ते मागं लागाले. काय करावं बाप्पा, काय नाही. ह्या पोरीनं तर कुठचं नाही ठेवलं आपल्याला. पूजाचे बाबा कुठचंच नाही ठेवलं. काय करता आता असं करा तुम्ही, एक जहरची पुडी आणा, अर्धी तुम्ही पिऊन घ्या आणि अर्धी मी पिऊन घेतो. आणि झोपून जातो. आणि हिला जसं करायचं आहे तसं करू द्या. आई आई असं नको बोलू ना आई. असं नाही बोलू, तू सांग कसं बोलू. त्या आमच्या प्रेमाचा गलत फायदा उचला रे. आम्ही तुला काही म्हटलं नाही तर याचा तू गैरवापर करून राहिली होती. हे असे कामं तुला शोभते काय? आता तुझे लग्न झालं ना, तू बाई तुझे संसारी राहशील ना, तर आम्हाला जास्त सुख होईल. आणि तुझा नवराही किती चांगला आहे, किती वेळा फोन करून राहिला, एवढं होऊ नये. चाललं जाऊ, एवढे फोन करते तर काय पडलं आहे अशा कामात? आता तू सांग, एवढा मार खाल्ला तर किती बदनामी झाली. आता तर कोणत्या गोष्टीला बाहेर निघायची चांगलं नाही वाटून राहिलं का? कुठं कोणती बाई विचारून घेईन म्हणून काय झालं. त्या कुठचंच नाही ठेवलं पूजा, आम्हाला कुठचंच नाही ठेवलं. मी काय म्हणतो चंद्रभागा, जाऊ दे, जे झालं ते झालं. मला असं वाटून राहिलं का तिला पश्चाताप झाला त्या गोष्टीचा. आणि पूजा बाई, मग एक गोष्ट आहे. पूजा, तुला खरंच पश्चाताप आहे का या गोष्टीचा? बाई असन तर स्वतःला सुधरव. ह्या अशा गोष्टीत काहीच नाही राहिलं म्हटलं. आणि हे जे काही झालं ते तुझ्या नवऱ्याला जर माहीत झालं ना, तर बस राहिलं. मग जीवनभर इथंच राहायचो तू. मी जशी कामाला चालली तशी तू कामाला जाजो. आणि काम करून पोट भरजो. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे ना बाई. त्या शिक्षणाने बरोबर केलं नाही, तुझ्या हाती कोणता हुनेरही आहे नाही. मग काय आहे, हे असे कामं केले तर मग तेच आहे. वावरात जा, कामं करा आणि घरी या. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे ना. जमाय बहीण, देवाले किती नवसा केले होते का? देव एकतरी देऊन दे, एकतरी बाळ देऊन दे, एकतरी लेकरू देऊन दे. आणि हे असं लेकरू का आपल्याला 4 चौकात बसाची उजागरी नाही आहे. ह्या अशा लेकरीच्या यानं कुठं बसलं तर असं वाटते का कोणी गोष्टी काढन काय, कोणी काही बोलन काय. आता सगळं काही झालं होतं, लग्न झालं होतं, किती आहे ना त्या गोष्टी आम्ही दबावल्या, मनात ठेवल्या. आणि आता हे अजून एवढं मोठं काम झालं. कसंच करावं आता? खरंच असं वाटते का जगूशेच नाही वाटत. ह्या लेकरीसाठी जीवनभर आपण तडफडत राहतो काय लेकरीचं चांगलं झालं पाहिजे म्हणून. पण हे लेकरं जरासं काही मायबापाचा विचार नाही करत का आपण असा कदम उचलला तर मायबापाच्या मनावर काय होईल, मायबापाची इज्जत राहीन का नाही राहीन गावात. कसंच करावं आता. हे पाय पूजा, काहीच पडलं नाही आहे बाई अशा कामात. फक्त बदनामी आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही आहे.
आणि जर त्याच्यासोबत लग्न केलं ना तर तो म्हटलं एक पैसा कमावण्याच्या लायकीचंही पोरगं नाही आहे. सगळं त्याच्या बापाचं आहे, त्याच्याजवळ काहीच नाही आहे. आणि कायले तू त्याच्या मागं लागून राहिली? हां, संसारात ध्यान दे बाई, काही नाही पडलं आहे अशा गोष्टीत. हां, आणि त्या नवऱ्याला फोन लाव, नाही तर त्या बाबाला लावायला लावतो. आणि जाय मग तू, जाय तुझ्या सासरी जाय आणि तिथंच चांगली राह. हां, आम्हाला जगू देशील तर 2-4 वर्ष, नाही तर बस. आता तर जगाले म्हणणी करून राहिलं या अशा गोष्टी ऐकू. माणसाले कामाचं टेन्शन, घराचं टेन्शन, तुझं टेन्शन, कायचं टेन्शन घेणं आता म्हातारपणी. असं वाटते का एखाद्या विहिरीत जाऊन उडीच टाकून द्याव काय. जाय तिकडे, सगळ्या टेन्शनातून मुक्त होऊन जाते माणूस. चंद्रभागा, मी काय म्हणतो, त्या डब्यात मी पैसे ठेवले होते 200-300 रुपये असं. पहिले नाही का तिला दवाखान्यात ने, आणि पाय कुठं लागलं आहे तर चांगले औषध घेजो. हां, आणि चल मला पाणी दे बरं, जरासं पाणी दे मला. तुम्ही अंदरच चला, स्वयंपाक खोलीतच बसा. मी तिथंच चहाही करून देतो आणि पाणी देतो. आणि इलाही देतो जरासा चहा. लय वेळचं दूध आणून ठेवलं म्या. चांगला अद्रक करतो आणि देतो. तिचं अंग पूर्ण दुखून राहिलं. हां, लय मारलं त्या पद्माच्या सुनीनं. तिचे हात तुटून जाऊ माझ्या पोरीले. हां, काय असं मारणं होते काय? एवढं मारलं. आता ह्याविषयी आपण कोणाला सांगू नाही शकत. हां, ना कोणाला म्हणू शकत, कारण की याच्यात जास्त गलती आपल्या पोरीचीच आहे ना. आणि कोणाला सांगितलं तर बदनामी अजून हिचीच होईल. हां, राहू द्या, चला तुम्ही, मी चहाही करतो, तुम्हाला पाणी देतो तिथंच. माझे आई बाबा किती चांगले आहे, एवढं करू नये. किती आहे ना माझ्यासोबत चांगले राहते ते, आणि मी लहानपासूनच त्यांना त्रास दिला.